चांगला काढून क्लिअरच निघतो. हो इकडं पहा ना. महत्त्वाचा रस्ता होता, मंजूर झाला. त्याच्यानंतर त्याची प्रोसेस करायला तुमच्या जी साहेबांनी काही वेळ लागला तर ठीक आहे, त्या गोष्टी चालणार आहे. 3/3/2024ला 2024ला भूमिपूजन झालं त्याचं. 3/3/2024ला मंत्री मोदीच्या हाताने. मग ते काम त्यानं त्या दिवशी आचारसंहिता लागते म्हणून 2-4 गाड्या त्या जैनी मटेरियल टाकून ठेवून दिलं. मग काम चालू करायला त्यांना महिना-दीड महिना लागला. आता सर तो महिनाभर काम करते, 8 दिवस करते, 4 दिवस करते, असं करून आता फक्त 450 मीटर काम. आम्ही या रोड संबंधी नागपूरला मुख्य अभियंत्याकडे निवेदन दिलं. आम्ही इथले सर्व लोक स्वखर्चाने तिथे नागपूरला गेलो. त्या ठिकाणी आम्ही मुख्य अभियंत्याची भेट घेतली, त्यांना इथली सगळी परिस्थिती समजून सांगितली. तर त्यांनी आमच्याकडे 10 दिवसांचा कालावधी मागितला. 10 दिवसाच्या आत हे काम सुरू करतो असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं जर 10 दिवसात काम सुरू झालेलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त लोक घेऊन तुमच्याच नागपूर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत. अडचणी अशा आहे की या कामाचा प्राक्कलनानुसार या कामाला 15 महिन्याचा कालावधी आहे. 13 महिने उलटून गेले तरी यातलं काम जवळपास फक्त रोडचंच काम 450 मीटर झालेलं आहे. या व्यतिरिक्त रोडच्या लगतच्या नाल्या, पेविंग ब्लॉक हे सर्व कामं शिल्लकच आहेत. आणि ठेकेदाराकडे किंवा त्या म्हणजे एजन्सी आणि इंजिनियरकडे आम्ही त्यांच्याकडे गेलो असता ते उडवाउडवीची उत्तरं देतात, टाळाटाळ करतात, दखल घेत नाही. यावरून असं लक्षात येते की या इंजिनियरचं आणि एजन्सीचं कुठंतरी साठलोटा आहे. कार्ला चौक ते रिंग रोड पर्यंतचा जो रोड आहे, माननीय श्री नामदार पंकजभाऊ भोयर
यांच्या प्रयत्नामधून या रोडला 10 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिलेले होते आणि त्याचा कालावधी म्हणजे 3 मार्च ते 2024. तर या कालावधीमध्ये त्यांनी हे पैसे मंजूर करून दिले. त्यांचं भूमिपूजन पण झालं आणि हा रोड आता कमीत कमी 13 महिन्यामध्येच फक्त 450 मीटर त्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा कालावधी जो होता तो 15 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं. आणि या रोडवर असंख्य नागरिक राहतात. त्यानंतर या रोडच्या दोन्ही बाजूला दुकानं पण आहे आणि या रोडवर शाळा पण आहे. 3-4 शाळा आहे. त्यामुळे त्या शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि याचं काम जे आहे ते अतिशय खूप हळूहळू चालू आहे, कारण की तो काम करण्याचा जो काही कालावधी आहे तो आज पूर्ण होऊन राहिलेला आहे. तरी पण त्या मानाने काम मात्र अजूनही पण 450 मीटरच काम त्याचं झालेलं आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणचे हे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनासुद्धा म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं म्हणजे धुळीचा एवढा त्रास होत आहे की त्यामुळे त्यांना असंख्य आजाराला सुद्धा सामोरे जावं लागत आहे आणि हे काम करण्यामध्ये खूप दिरंगाई होत आहे. आणि म्हणून वारंवार आम्ही वर्धेला बांधकाम विभागामध्ये याची विचारणा केली असतानासुद्धा त्यांनी याकडे विशेष असं लक्ष दिलेलं नाही आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण नागपूरला याच्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो, कारण की या रोडचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सगळेजण गेलेलो होतो. रोडचं जर काम लवकरात लवकर पूर्ण जर नाही झालं तर आम्ही त्यांना सांगितलं की 8 दिवसामध्ये कमीत कमी रोडचं काम सुरू व्हायला पाहिजे. नाही जर झालं तर आम्ही उपोषणाला सामोर जायला तयार आहे, कारण की नागरिक जे आहे ते त्या ठिकाणचे अतिशय त्रस्त झालेले आहेत. त्यांनी वारंवार आमच्याकडे विचारणा ते करतात की हा रोड अजून का बरं थांबलेला आहे, याचं काम अजूनपर्यंत का बरं पूर्ण झालं नाही आहे. आणि वारंवार त्यांना आम्ही सांगूनसुद्धा म्हणजे की बा काम होईल पण किती दिवस लागेल, कारण की त्यांचीसुद्धा आता जी लिमिट आपण म्हणतो ती संपलेली आहे आणि म्हणून आता शेवट आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही जर रोडचं काम जर सुरू झालं नाही तर. त्यांच्याकडे गेलं असता ते सांगतात की होऊन जाईल, आम्ही सांगतो ठेकेदाराला सांगतो, पण अजूनपर्यंत ते जे काम या रोडचं चालू आहे ते अजूनपर्यंत या ठिकाणी आले नाही किंवा या ठिकाणचं काम कसं होत आहे, का बरं याला वेळ लागत आहे, तर याचीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे.